नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळेल. मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉट्सअप असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूबवर असेल, मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलं जाते की जे काही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा दोन्ही हप्ते हे एकत्र दिले जातील. याचीसुद्धा दाट शक्यता आहेच का, कारण की सद्यस्थितीला जर पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये ज्या काही नगरपरिषदा असतील किंवा नगरपंचायत असतील, जे काही निवडणुका आहेत त्यांचं मतदान वगैरे झालेलं आहे, परंतु त्याची आचारसंहिता जर पाहिली तर 20 डिसेंबर 2025पर्यंत कायम आहे. 20 डिसेंबरच्या नंतर आचारसंहिता संपेल आणि आचारसंहितेमध्ये हे पैसे टाकणं योग्य नसतं, कारण की त्यांची आचारसंहितेचं उल्लंघन होतं. परंतु त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या पैशाला कुठलीही अडचण येत नाही, त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्तीचे पैसे येऊ शकतात. परंतु राज्य शासनाचे जे काही स्कीम वगैरे असेल त्याच्यामुळे अंतर्गतले पैसे येण्यासाठी अडचणी असतात, आचारसंहितेमध्ये पैसे येत नाहीत. त्याच्यामुळं अशी एक दाट शक्यता आहे की 21 डिसेंबरच्या नंतर जे काही पैसे असतील ते एकतर नोव्हेंबरचेच पैसे मिळू शकतील, अन्यथा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे सुद्धा एकत्र मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. परंतु एकाच महिन्याचे पैसे हे सद्यस्थितीला तरी मिळू शकतील असं माहितीनुसार सांगण्यात दिले जात आहे. अशा पद्धतीनं लाडक्या बहिणी असतील तर त्यांनी आपल्यासाठी जे काही हे महत्त्वाचं अपडेट होतं आपण हे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच संदर्भात जर दुसरं काही लगेच काही त्याच्यामध्ये अपडेट आलं तर ते सुद्धा देण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत. सद्यस्थितीला तरी लाडक्या बहिणीचा हप्ता जो काही आहे तो मिळण्याचे संकेत थोडेसे कमी आहेत. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.